हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. आज आहे बाबा होळी. तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता टायमिंग झालाय, तर आता टायमिंग बघा 4 वाजल्यात आणि मी मिशोवरून एक साडी मागवली होती, तर ती तिथे शेअर करते. आणि हे एक मागवलं होतं, ते रोज मी ते पण मागवलं होतं केसांसाठी, जास्त केस गळत असल्यामुळं. आणि ही एक साडी मागवली आहे अशी कॉटनची. अशी साडी नव्हती माझ्याकडं, तर ही साडी मागवली. 377 रुपयामध्ये ही साडी भेटली. ब्लाऊज आहे का याच्यामध्ये बघते, पण छान आहे साडी, कॉटन एकदम. आणि हे रोजमेरी पण मागवले. केसांसाठी, कारण केस जास्त गळतात त्यामुळं. आणि हे कसं म्हणजे होत, वापरल्यानंतर यूज केल्यानंतर सांगत कसं आहे आणि मागवलं. आणि साडी इथं छान अशी कॉटनची साडी पण मागवली होती. आणि रोजमेरी पण मागवलं होतं केसांसाठी, कारण केस जास्त गळतात त्यामुळं. साडीचा कलर पण छान होता आणि प्युअर कॉटनची साडी होती ही. तर इथं किचन सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि आज होळीच्या मी पोळ्या करण्यासाठी घेतल्या होत्या, तर मी रात्रीच इथं डाळ अशी भिजण्यासाठी टाकली होती. हे ब्लॉग आधीच सकाळीच केला होता. आणि 4 वाजता माझं पार्सल आलं होतं साडीचं, तर ते पण शेअर केलं आहे. छान अशी साडी कॉटनची मागवली होती आणि ती पण आली होती. म्हणलं आधी तो छोटासा ब्लॉग केला होता, तो शेअर केला. त्यानंतर हे सकाळचं रुटीन होतं. रात्रीच हरभरा डाळ पण मी भिजवून ठेवली होती, कारण पोळ्या करणार होते. त्यासाठी गूळ पण 1 पावशेर घेतला होता आणि हरभरा डाळ पण पावशेर घेतली होती. रात्रीचे भांडे सकाळी घासले होते. आज रात्री भांडे घासले नव्हते, तर सकाळी अगोदर भांडे सगळे घासून घेतले. आणि किचन पण इथं सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि आता स्वयंपाक करायचा होता. पीठ मळून घेतलं लगेच. आणि इथं मी कुकरमध्ये हरभरा डाळ शिजवून घेतली आहे. हळद आणि थोडंसं अर्धा पळी तेल टाकून 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या. त्या पीठ पण मळून ठेवलं होतं छान भिजत. पोळ्या चांगल्या होत्या त्यासाठी. भांडे सगळे घासून घेतलेले. पहिले तर म्हणलं मांडणीला लावू, टोपमध्ये ठेवले नव्हते, असेच ठेवले होते. किचन सगळं स्वच्छ करून घेतला आणि मग तिथं भांडे पालते असे घातले होते. पाणी थोडंसं नितळलं की मग इथं मांडणीला पण भांडे लावून घेतले होते. आणि आता पोळ्या करायच्या होत्या. डाळ मी अशी कधी तरच टाकत असते भिजवून, नाहीतर असेच टाकत असते कुकरमध्ये. तर म्हणलं पोळ्या करायच्या ते तर भिजवूनच घेऊ, त्यामुळे मी रात्रभर डाळ भिजवून इथं पोळ्या करण्यासाठी घेतल्या होत्या. कुकर थंड झाला होता. आणि इकडं आता मी पुरण पण करून घेणार होते. त्यासाठी इथं मी डाळीचं पाणी असं काढून घेणार होते, येळवणी काढून घेणार होती. आणि इथं मी चाळणीमध्येच असं पहिलं तर डाळ काढून घेते. बारीक गूळ टाकूनच मी बारीक असं पुरण करून घेत असते. आणि चाळण पण इथं घेतली ती पुरणाची, छान होतं. पुरणाच्या चाळणमध्ये पटकन पुरण होते, वेळ लागत नाही. डाळ पण मऊ एकदम शिजली होती. जास्त अशा शिट्ट्या दिल्या नव्हत्या, म्हणजे लगेच शिजली 4-5 शिट्ट्यांमध्ये. आणि इथं मी अगोदर तर कढईमध्ये पुरण करण्यासाठी घेतलं होतं. त्यासाठी तर कढई पण ठेवली. आणि आज सकाळचा नाश्ता हे झाला की लगेच आज दुपारच्या जेवणात लगेच पुरणपोळीच करणार होते. दुसरा काही स्वयंपाक नाही म्हणला हेच. आणि एकदा मी पोळ्या केल्या ना पावशेर डाळीच्या पण, तर 2 टाईम अशा पोळ्या होतात. त्यामुळे एकदा केल्या की 2 टाईम अशा होत्या. तर गूळ इथं असा बारीक करून घेतला होता. आणि आता हे आमटी करण्यासाठी थोडीशी डाळ शिजवलेली घेतली होती, ती पण काढली आहे. आता कढईमध्ये इथं पुरण करून घेते. तर मी इथं ना डाळ पण थोडी काढून घेतली होती, अशी भिजवलेली डाळ इतकी अशी थोडीशी काढून घेतली होती. म्हणलं भजी वगैरे किंवा डाळवडी करण्यासाठी काढली होती. आणि गूळ त्यामुळं पावशेर गूळ होता, त्यातला पण थोडाच ठेवला होता. मी पावशेर डाळीला पावशेरच गूळ घेत असते, पण थोडी डाळ काढल्यामुळं थोडासा गूळ पण ठेवला होता, गोड होतील जास्त त्यामुळं. आणि आता हे चांगलं एकत्र मिक्स करून घेते. तर मी असंच पुरण करून घेत असते. डाळ वगैरे बारीक नाही करून घेत. डाळ मी गूळ टाकूनच बारीक अशी करून घेत असते. इथं आमटीची पण तयारी करून घेणार होते. त्यासाठी तर ओलं खोबरं होतं, तर ते पण इथं मी काढून घेतलेलं आहे. इतकं शिल्लक राहिलं होतं. नारळ फोडला होता 1 दिवस अगोदर, तर मी मग सकाळी आज झालं आहे आमटी करण्यासाठी. तर हे ओलं खोबरं घेतलं. इकडं मी तोपर्यंत चांगलं
पुरण पण करून घेतलं होतं आणि आमटीसाठी खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे सगळं एकत्र वाटण करून घेणार होते. त्या अगोदर मी पुरण पण झालं होतं तर चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. थोडंच पुरण होतं, इथं पटकन काढून घेतलं आणि कढई वगैरे असं काही धुवून घेतले नाही. म्हणलं पुरण सगळं चांगलं निघलं होतं, चिटकलं हे नव्हतं काय. तर त्याच कढईमध्ये मी इथं आमटी करून घेणार होते. त्यासाठी इथं मी 2-2.5 पळी तेल घेतलं होतं तर आमटी करण्यासाठी. आणि मसाला पण आता इथं वाटून घ्यायचा होता. तोपर्यंत इथं मी कढईमध्ये तेल पण तापण्यासाठी ठेवलेलं होतं. तर छान आज आमटी, भात, पोळ्या, पापड असं जेवण होतं दुपारचं. आणि आता इथं तेल पण तापतं आहे तोपर्यंत इथं मी मसाला पण वाटून घेतलेला आहे. तर मी इथं न पाणी टाकताच असा मसाला वाटून घेतला होता. हे मिक्सरचं भांडं आता नवीन असं घेतलं होतं. ते पटकन छान असा मसाला होतो बारीक लगेच. आधी जे भांडं होतं थोडंसं तरी पाणी टाकून मला मसाला वाटा वगैरे लागायचा, पण ह्याच्यामध्ये काय नाही असं टाकलं तरी पण होतं बारीक. जर पेस्ट करायची असेल तर थोडंसं कधीतरी टाकत असते. त्यामुळं इथं आता पाणी न टाकताच वाटून घेतलं आहे. आणि एक टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला आहे. तेल चांगलं तापलं की तेलामध्ये अगोदर कढीपत्ता टाकला आहे. आमटीसाठी कढीपत्ता पाहिजेतच, आमटी छान होती. त्यानंतर इथं टोमॅटो तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी मसाला टाकला होता, खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूणचं वाटण हे नंतर टाकलं. पहिलं टोमॅटो चांगला तेलात परतून घेतला आणि इथं मी टाकलं आहे चटणी टाकली आणि हळद टाकलेली आहे. बस इतकंच मसाला टाकला होता, जास्त कुठला मसाला वापरला नव्हता. धना पावडर हे असं काही नाही. आपलं चटणी, हळद आणि चवीपुरतं मीठ, अशी साधीच अशी आमटी केली होती, पण छान झाली होती आमटी पण. तर इथं सगळा चांगला मसाला आणखी एकदा असा परतून घेतलेला आहे. मसाला टाकल्यानंतर पण हळद, मीठ, चटणी टाकल्यानंतर हे सगळं एकत्र चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत मसाला इथं म्हणजे करून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी आपलं डाळीचं येळवणी काढून घेतलं होतं आणि थोडीशी डाळ पण काढून घेतली होती. भिजवून घेतल्यामुळं डाळ छान शिजली होती, एकदम मऊ अशी शिजली होती. अशी पण शिजती, पण ही अशी जास्त मऊ शिजली होती. आणि इकडं आमटी पण झाली. बारीक मिडियम गॅसवरती आमटी ठेवली होती. त्यानंतर इथं पुरण पण करण्यासाठी घेतलं होतं आणि पुरण पण लगेच वाटून झालं होतं. तर इथं छान असं पुरण झालं होतं आणि पीठ पण चांगलं भिजलं होतं. आमटी पण झाली होती इथं आमटी वगैरे करून झाली. नंतर इथं छान अशा पोळ्या पण करून घेतल्या होत्या. तर पुरणाच्या पोळ्या, आमटी झाली होती. आणि इथं मी टोपल्यामध्ये लगेच अशा पोळ्या पण काढून ठेवल्या होत्या. आणि इथं मी दूध तापायला ठेवून थोड्या 5 मिनटं बसले होते. तर इकडं दूध पण थोडंसं ओतून गेलं होतं. त्यानंतर इथं पापड वगैरे तळून घेतले आणि आजचा स्वयंपाक पण शेअर केला छान. पुरणपोळी, आमटी, भात, पापड. तर मिस्टर पण जेवण करण्यासाठी आले होते. सगळ्यांनी सोबत जेवण केलं मुलांनी आम्ही. तर ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.